इयत्ता 8 मार्गदर्शिका आज पाहत आहोत आपण सराव संच 3.1. सराव संच 3.1. पहिला प्रश्न. कल्पवृक्ष शास्त्र पृथक्करण अग्रगण्य कर्तृत्व ज्ञानेश्वर सप्तशृंगी तृणर्पण ऋषी या शब्दांमध्ये एकूण जोडाक्षरे किती आहेत? पहा, पहिलं जोडाक्षर ल आणि प एकत्र आलेलं आहे. नंतर क्ष हे जोडाक्षर पकडलं जातं. स आणि र आलेला आहे श्र. नंतर पृथक्करणमध्ये पृ न येणार कारण तो प अधिक रू आहे. रू हा पकडला जात नाही जोडाक्षरामध्ये, स्वरात असतो. क ला क आहे, ग आणि र त्यामुळं ग्र होणार आहे. हा येणार आहे. आता त्याच्यामध्ये काय येणार आहे? त अधिक र आणि नंतर मग ऋषीचा रू येणार. तर त आणि र एकत्र आहे. र रफार आहे म्हणून ना, ऋषींच्या रूमुळे पकडलेलं नाही येते. नंतर ज्ञानेश्वर आहे श्व आहे, सप्त मध्ये तू आहे, हे नाही येणार. हात अधिक रू तो येणार नाही, हा येणार आहे. हा काय तर रफार आहे म्हणून रफार हा जोडाक्षरात पकडला जातो. ठीक आहे, किती झाले आता पहा? 1 2 3 4, हा 5 6 7 8 9 10 11 12. पहिलं, हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा या वाक्यात अकारांत शब्दापेक्षा अकारांत शब्द कितीने जास्त आहे? आधी अकारांत मोजूया आपण. हा पहिली वेलांटी म्हणजे हा ऱ्हस्व येणार आहे, अकारांत झालाय तो. मा मा झा, हा शा सा मा झा. 1 2 3 4 5 6 7 8 9, 9 झाले अकारांत. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे झाले 9 अकारांत. 9 9 म्हणजे दोन्ही कशा आहेत? समसमान आहेत. पुढचा प्रश्न. संक्षिप्त विद्यार्थी ज्ञानामृत या 3 शब्दांमध्ये एकूण किती व्यंजने आलेली आहेत? आता स आलाय म्हणजे सगळं व्यंजन लिहिते. संक्षिप्त क्ष मध्ये क आणि श आलेला आहे. प आणि त आलाय त मध्ये. नंतर आला आहे व, द आणि य आलेला आहे. द आलाय आणि य आलाय. थ, त्याच्यामध्ये थ आणि र आलेला आहे. र आणि थ. नंतर ज्ञानामृत मध्ये आपल्याला 3 पकडावं लागतात, ते 3 न म आणि त. हा मृत मध्ये हा म अधिक ऋषी आहे त्यामुळे हा र पकडायचा नाही, फक्त सिंगल म पकडायचा आपल्याला. मोजा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. 13 आणि हे न्य मधले 3. 13 आणि 3 16. दुसरा ऑप्शन. ठीक आहे. पुढचा प्रश्न. खालीलपैकी तालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द कोणता? तालव्य म्हणजे काय? ज्याच्यामध्ये य चा उच्चार होतो असा, ज्याच्यामध्ये य चा उच्चार होतो असा. पहा, तर चौकट म्हणत नाही आपण, चौकट म्हणतो. जमाव म्हणत नाही, जमाव म्हणतो. जलद म्हणतो, याच्या हा येणार आहे आपला तालव्य शब्द. आणि झडप म्हणतो, झडप म्हणत नाही. ठीक आहे, हा झाला तालव्य. याच्यामध्ये य चा उच्चार होतो. स्पेलिंग लिहिताना जर वाय सारखा शब्द टाकायला लागला आपल्याला, त्याच्यामध्ये य चा उच्चार होतो. नंतर पाहायचा प्रश्न 5वा. खालीलपैकी दंतालव्य वर्णाने सुरू होणारा शब्द निवडा. म्हणजे याच्यामध्ये य चा उच्चार होत नाही असं. झंकार, चंद्र, जबडा, जासूद. पहा बरं, आपण जबडा म्हणतो का नाही? तर जबडा म्हणतो. जासूद म्हणतो, चंद्र म्हणत नाही, चंद्र म्हणतो. झंकार म्हणत नाही, झंकार म्हणतो. तर काय आपला जबडा. चौथा पर्याय. पुढचा प्रश्न. श्रीकृष्ण जन्माष्टमी या शब्दातील ऱ्हस्व अक्षरे कोणती? श्रीकृष्ण जन्माष्टमी यामध्ये ऱ्हस्व अक्षरे कोणती? ऱ्हस्व मध्ये हा येणार श्न. ठीक आहे, म्हणजे हा आला श आणि न, दोघंही पकडायचे आपल्याला, श आणि न. नंतर ज. आता मा हा दीर्घ आहे. ष्ट, ष्ट मध्ये श आणि ट 2 पकडायचे आणि मी ही दीर्घ आहे त्यामुळे ती पण पकडायची नाही आपल्याला. 1 2 3 4 5. पहिला ऑप्शन. पुढचा प्रश्न. खालीलपैकी सजातीय स्वरांची जोडी कोणती नाही विचारलेला आहे विचारलं का नाही? आता हे सगळे सजातीय आहेत. ए आणि ऐ हे सजातीय होणार नाहीत. पुढचा. खालीलपैकी विसंगत जोडी ओळखा. विसंगत जोडी ओळखायची आहे. अ
अ अधिक ई होतंय ओ, अ अधिक ई होतंय औ, आ अधिक उ होतंय ए. ए मध्ये अ आणि ए होत नाही. ए हा काय आला इथं व्यंजन आलेलं आहे. पुढचं संसाधन या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार खालीलपैकी कोणत्या वर्णासारखा होतो? तर सौ व होतो व सौ. सिंह कसं म्हणतो आपण त्यासारखा व होतो सौ. म्हणजेच थोडक्यात त्याला वचा टच लागलेला आहे. वचा टच लागलेला आहे. पुढचं 10वा प्रश्न खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. पंचम, तंटा, बेरंग, संधान. हे काय संधान आहे का? नाही, हे संधान आहे. याच्यामध्ये पण पुन्हा वचा टच आलेला आहे, त्यामुळे संधान पाहिजे होतं, हे चुकीचं येते. 11वा प्रश्न संयुक्त, संलग्न, झंकार, संथ, पंकज, पंडित, संभाव्य, चंचल, संचय, संज्ञा आणि संक्षिप्त या शब्दांमध्ये एकूण किती स्वरांचा उच्चार न सारखा होतो? कोणता? या न सारखा पाहायचा आपल्याला. आता पहा याच्यामध्ये पंकज म्हणजे कच्या लाईन मध्ये क, ख, ग, घ आणि या लाईन मध्ये शेवटी येत असतो न. याच्यानंतर जर या चौघांपैकी कोणाचा उच्चार होत असेल तर तो परस्वर्ण असतो. न हा परस्वर्ण वापरलेला असतो. आता पंकज क आलेलं ना एक, ठीक आहे. नंतर होणार आहे ञ, संज्ञा. ग सारखा उच्चार असतो इथे, हे येणार आहे दुसरं. आणि नंतर ना संक्षिप्त, इथं पण क चा उच्चार होतो क्ष मध्ये. म्हणून हे 3 उच्चार न या परस्वरणासारखा होतो. उत्तर आहे तिसरं. खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? उ ई हा दीर्घ स्वर आहे, म्हणजेच ऱ्हस्व स्वर नाही. 12वा प्रश्न खालीलपैकी ऱ्हस्व स्वर कोणता नाही? 13वा प्रश्न विसर्गाचा उच्चार खालीलपैकी डॅश वर्णासारखा होतो. विसर्ग म्हणजे हा, आपण काय म्हणतो आहा, हा महाप्राणासारखा होतो. स्वतः दुःख, दुःख ह सारखा उच्चार मध्ये, म्हणून याला म्हणायचं महाप्राणासारखा उच्चार होतो. ज्या अक्षरात 2 किंवा अधिक व्यंजने एकत्र येऊन शेवटी स्वर मिसळतो त्यास काय म्हणायचं? जोडाक्षर. जे आपण शिकलोय सुरुवातीला म्हणजे मागचं लेक्चर क्लिअरली चांगलं ऐका, 2-2, 3-3 वेळा ऐका, मग तुमचे हे सगळे डाऊट क्लिअर होतील, काय डाऊट असतील तर. 15वा प्रश्न खालीलपैकी संयुक्त वर्ण कोणता? ओ, औ हे संयुक्त वर्ण आहेत. पुढचं खालील पर्यायातील कंठ वर्ग कोणता? कंठ म्हणजे कंठातून कोणता वर्ग येतो? छ ला का होतं जीभ दात लागतात. न याला पण लागतात, न याला पण टाळूला पण न जीभ चिकटती. ग हा कुठून येतो? आपल्या कंठातून येतो, ठीक आहे. पुढीलपैकी कंठोष्ठ वर्ण कोणता? म्हणजे कंठातून पण येतो आणि ओठांची ही हालचाल होती. कंठातून येतो आणि ओठांची हालचाल होती, त्याला म्हणायचं कंठोष्ठ. ओ पहा, ओ म्हणताना पहा ओठांची हालचाल होते, ठीक आहे, आणि कंठातून येतोय. पुढचा प्रश्न खालील पर्यायातील व या व्यंजनाचे उच्चारानुसार असलेले नाव शोधून पर्याय लिहा. व दंतोष्ठ, वला काय दात लागतात आणि ओठ पण लागतात, दंतोष्ठ, ठीक आहे. प फ म्हणलं तर ओष्ठ आलं असतं नुसतं. अश्विन या शब्दात किती व्यंजने आहेत? व्यंजन विचारले, स्वर विचारलेले नाही, लक्ष घ्या. स्वर विचारलेले, फक्त व्यंजन काढायचे. व्यंजन कोणतं आलंय? श आलाय अर्धा, व आलाय आणि न नळाचा आलाय. हे 3 व्यंजने वापरलेली आहेत. ऑप्शन क्रमांक दुसरा. पुढचं दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? एकच आहे आणि ते आहे र, ठीक आहे, र, दंड नसलेले अक्षर, ठीक आहे. आता आपला हे 3.1 संपलेला आहे. पुढच्या लेक्चरला आपण 3.2चा अभ्यास करू आणि मग